अपॉइंटमेंट विथ डेथ, ॲगाथा ख्रिस्ती. प्रकरण 12. साराचे सहप्रवासी एका टेबलाभोवती बसलेले होते. वाटाड्या त्यांना तिथं दुसरे काही प्रवासी आल्याचं सांगत होता. 2 दिवसांपूर्वीच ते आलेत. अमेरिकन आहेत. परवा ते जाणार आहेत. म्हातारी आई फार लठ्ठ आहे. खुर्चीवर बसवून तिला आणावं लागलं. इतक्या गललठ्ठ बाईला उचलून आणताना नोकरांची खूप दमछाक झाली. घामाघूम झाले बिचारे. सारा हसली. वाटाड्याला बरं वाटलं. लेडी वेस्टहोमची सततची तक्रार ऐकून तो वैतागला होता. लेडी वेस्टहोम म्हणाली, मला वाटतं हे लोक सॉलोमन हॉटेलात होते. मी त्या लठ्ठ म्हातारीला ओळखलं. अगदी कंटाळवाणे लोक. ग्रामीण भागातले वाटतात. हवेत फार उष्मा जाणवत होता. दुसऱ्या दिवशी लवकरच प्रेक्षणीय स्थळं पाहायला निघण्याचं ठरलं. सकाळी 6 वाजताच चौघे न्याहारीसाठी टेबलावर आले. बॉयंटन कुटुंबापैकी कोणीही दिसलं नाही. लेडी वेस्टहोमची न्याहारीला फळं नसल्याची तक्रार चालू असतानाच सर्वांनी न्याहारी केली. नंतर ते प्रवासाला निघणार तोच मिस्टर जेफरसन खूप घाईनं त्यांच्याकडे येऊन म्हणाला, तुमची काही हरकत नसेल तर मीही तुमच्याबरोबर येईन म्हणतो. गुड मॉर्निंग मिस किंग. तुझी आणि डॉक्टर जिराड यांची भेट होईल असं वाटलं नव्हतं. ते निघाले. वाटेतल्या चित्रविचित्र आकाराच्या लाल खडकांकडे हात करून मिस्टर जेफरसन कोप म्हणाला, किती सुंदर ना. सुंदर तर आहेतच, पण थोडेसे भयप्रदही वाटतात. मला वाटलं होतं स्वप्ननगरीसारखी ही लाल गुलाबांच्या रंगाची नगरी असेल, पण स्वप्नापेक्षा वास्तव वेगळंच वाटतंय. हे लाल खडक कच्च्या मांसाच्या तुकड्यांसारखे वाटत आहेत. रंगही तसाच वाटतोय, कोप म्हणाला. पण सुंदरही वाटतोय. सारानं मत व्यक्त केलं. ते चढाव चढू लागले. रस्ता दाखवण्यासाठी त्यांच्याबरोबर 2 बदावूनी वाटाडे होते. त्या निसरड्या चढावावर नित्याच्या सवयीनं ते सहज चढत जात होते. उंच उंच जात होते. सारावर उंचीचा परिणाम होत नसे. शिवाय तिच्याबरोबर डॉक्टर जिराड होते. मिस्टर कोप आणि लेडी वेस्टहोम मात्र फार त्रासून गेलेले होते. धडपडत कसेबसे चढत होते. धापा टाकीत होते. गमागुम झालेले होते. बिचाऱ्या मिस पियर्सची अवस्था दयनीय झालेली होती. उभ्या चढणीवर तर तिला उचलून न्यावं लागत होतं. डोळे गच्च मिटून घेतलेले, चेहरा हिरवा पडलेला आणि तोंडानं सततचं विव्हळणं चालू. मला उंची सहन होत नाही. बाळणपणापासून उंचीवर गेले की मला घेरी येते. मी खाली पाहणारच नाही. अरे देवा, काय हे हाल. मला परत तळावर जायचंय. डोळे किंचित किलकिले करून तिनं परतीच्या वाटेकडे पाहिलं आणि गपकन डोळे मिटून घेतले. इतक्या उतारावरून परत जाणंच शक्य नव्हतं. वर जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. डॉक्टर जिराड तिला धीर देत तिच्या मागून चालू लागले. एक गलेलठ्ठ वाटाड्या मात्र लिलया चढाव चढत होता. त्याला सारानं विचारलं, म्हाताऱ्या माणसांना इथं आणताना तुम्हाला त्रास नाही का होत? त्रास तर नेहमीच होतो, मेहमूद गंभीरपणे म्हणाला. तरी तुम्ही त्यांना आणता का? खांदे उडवीत मेहमूद म्हणाला, त्यांना इथं यायला आवडतं. त्यासाठी त्यांनी पैसेही भरलेले असतात. बदावूनी वाटाडे अनुभवी असतात. इथला कानाकोपरा त्यांना माहीत असतो. ते सर्वांना सांभाळून आणतात. शेवटी ते शिखरावर पोहोचले. खाली सगळीकडे रक्तवर्णाचे खडक पसरलेले होते. हे जग मुलखावेगळंच होतं. इथे जणू हिंसेनं भरलेलं जग खाली कुठंतरी पाताळात सोडून ते त्या सकाळच्या शुद्ध हवेत स्वर्गातल्या देवांसारखे खालच्या नरकसमान जगाकडे पाहत होते. वाटाड्या म्हणाला, हे सर्वोच्च स्थळ. याला
बलिदानाचं स्थळ म्हणतात. त्यानं बलिदानाची जागा दाखवली. अंग शहारल्यासारखं करून सारा तिथून दूर झाली. ती एका खडकावर बसून खालच्या जगाकडे पाहू लागली. डॉक्टर जिराड तिच्यापाशी येऊन म्हणाला, सैतानानं येशू ख्रिस्ताला मोहात पाडण्यासाठी अशाच एका गिरीशिखरावर नेलं होतं आणि त्याला खालचं जग दाखवलेलं होतं. सैतान येशूला म्हणाला होता, तू माझा भक्त झालास तर या सर्व जगाचा मी तुला स्वामी करीन. ऐहिक जगाचा स्वामी व्हायला यापेक्षा जास्त प्रलोभन काय होतं? पण साराचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच विचारात गर्क होती. कसला गहन विचार करते आहेस एवढा? डॉक्टर जिराडनं विचारलं. विचार करते आहे, इतक्या उंचीवर बलिदानाची जागा ठेवणं ही कल्पनाच किती नवलाईची आहे. कधी कधी बलिदान करणं आवश्यकच असतं. तुम्हाला नाही असं वाटत? जीवनाबद्दल आसक्ती असणं हे स्वाभाविकच आहे, पण आपण देतो तितकं महत्त्व मरणाला देणंही खरं नसतं. मिस किंग, तुला असं वाटत असेल तर तू वैद्यकीय पेशा पत्करायलाच नको होतास. आम्हा डॉक्टर लोकांना मृत्यू हा एक नंबरच्या शत्रूसारखा वाटतो आणि वाटला पाहिजे. शहारल्यासारखं करून सारा म्हणाली, मला वाटतं तुमचं बरोबर आहे. तरी असं वाटतं की मृत्यूमुळेही काही समस्या सुटू शकतात. एकाचा मृत्यू इतर 10 जणांना परिपूर्ण आयुष्य देऊ शकतो. सर्वांच्या कल्याणासाठी एकाचा बळी देणं आवश्यक असतं, डॉक्टर जिराड गंभीरपणे म्हणाला. सारानं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला. ती एकदम थांबली. जेफरसन कोप त्यांच्याकडेच येत होता. तो जवळ येऊन म्हणाला, ही जागा फारच प्रेक्षणीय आहे, फारच प्रेक्षणीय. मी इथं आलो ही चांगलीच गोष्ट झाली. मिसेस बॉयंटन ही खरोखरीच अद्वितीय म्हातारी आहे. इथं येण्याचं धैर्य तिने दाखवलं याचं मला फार कौतुक वाटतं. तिच्याबरोबर प्रवास करणं मोठं अडचणीचंच आहे. तिची प्रकृती फारच खालावलेली आहे, त्यामुळे दुसऱ्यांच्या भावनांची ती कदर करीत नाही. पण कधीकधी तिला सोडून तिच्या कुटुंबियांना स्वतंत्रपणे अशा सहली कराव्याशा वाटत असतील हे तिच्या लक्षातच येत नाही. ते सतत आपल्या अवतीभोवती असावेत असं तिला वाटतं. ती त्यांचा विचारच. मिस्टर कोप अचानक थांबला. त्याचा ममताळू चेहरा विचलित झाला. तो अस्वस्थ झाला. तो म्हणाला, मिसेस बॉयंटनबद्दल एक गोष्ट माझ्या कानावर आली आणि फार अस्वस्थ झालो. काय कानावर आलं तुमच्या? डॉक्टर जिराडनं विचारलं. टायबेरियस इथल्या हॉटेलात मी उतरलेलो असताना एक बाईनं मला ही गोष्ट सांगितली. मिसेस बॉयंटनच्या नोकरीत असलेल्या एका मुलीबद्दलची ही गोष्ट आहे. ती मुलगी गरोदर राहिली. म्हातारीला हे समजलं, पण ती त्या मुलीशी फार दयाळूपणानं वागली. पण मुलाचा जन्म होण्याआधीच काही आठवडे राहिलेले असताना तिनं त्या मुलीला घराबाहेर हकलून दिलं. हे तिचं कृत्य मला तरी फार हृदयहीनतेचं आणि क्रूरपणाचं वाटलं. मला हे समजत नाही. डॉक्टर जिराड मध्येच म्हणाला, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या घटनेमुळे माझी खात्री आहे मिसेस बॉयंटनला मनातून खूप आनंद झाला असावा. मिस्टर कोप धक्का बसल्याप्रमाणे म्हणाला, नाही, माझा यावर विश्वासच बसत नाही. अशी कल्पनाच मी करू शकत नाही. डॉक्टर जिराड शांतपणे म्हणाला, तुम्हाला एक उतारा ऐकवतो. उतारा असा आहे, म्हणून मी परत आलो आणि सूर्याखाली चालू असलेल्या जुलमांचा विचार करू लागलो. जुलमांच्या खाली भरडल्या जाणाऱ्या जीवांचा आकांत मी ऐकला. त्यांच्या यातना मी पाहिल्या. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांच्या सत्तेला भिवून कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. हो, त्या जुलमाखाली रगडले जात असताना जे मेले त्यांची मी स्तुती केली. हो,
नरक यातना शोषित असतानाही ज्यांच्यात जीव अजून रेंगाळत होता त्यांच्यापेक्षाही जे मेले त्यांची मी जास्त स्तुती केली. हो, जो अस्तित्वाचाच नसतो तो मृत किंवा जीवितांच्या पेक्षा जास्त चांगला असतो, कारण या पृथ्वीतलावर जे पाप सतत घडत असतं त्यापासून तो अगदी अलिप्त असतो. सुखदुःखाचा त्याला स्पर्शच झालेला नसतो. थोडं थांबून डॉक्टर जिराड म्हणाला, माझ्या मित्रा, मानवी मनात जे घडू शकतो त्याचा अभ्यास करण्यात मी आयुष्य घालवलेलं आहे. आयुष्याच्या चांगल्या बाजूकडेच फक्त पाहत राहणं चांगलं नसतं. दैनंदिन जीवनातले सभ्यतेचे आणि चांगुलपणाचे नियम आणि प्रथा यांच्या तळाशी विलक्षण गोष्टीचं भांडार भरलेलं असतं. उदाहरणार्थ, फक्त क्रूरतेसाठी क्रूरतेत आनंद घेतला जातो हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा त्यापेक्षाही खोल काही आहे. हेही तुम्हाला समजेल. आपलं कौतुक व्हावं अशी प्रबळ पण दयनीय इच्छा, ही इच्छा जर फलद्रूप झाली नाही, ते अत्यंत हवं असलेलं कौतुक जर नाकारलं गेलं तर माणसाला ते सहनच होत नाही. मग हवं ते मिळवण्यासाठी तो वाममार्गाचा अवलंब करतो. माझं कौतुक झालंच पाहिजे, माझं महत्त्व सिद्ध झालंच पाहिजे, येनकेन प्रकारेण सिद्ध झालंच पाहिजे. मग यातूनच अनेकानेक विकृती निर्माण होतात. इतर अनेक सवयी माणसाला जडतात. तशी क्रूरतेची सवयही जडते. सवयीचं व्यसनात रूपांतर होतं आणि हे व्यसन माणसाला पूर्णपणे कब्जात घेतं. मिस्टर कोप कुंद झालेला घसा साफ करून म्हणाला, मला वाटतं डॉक्टर जिराड, तुम्ही थोडी अतिशयोक्ती करता आहात. इथं हवा फार छान पडलेली आहे. आणि मिस्टर कोपनं तिथून काढता पाय घेतला. जिराड स्वतःशीच हसला. त्यानं साराकडे पाहिलं. तिचा चेहरा गंभीर झालेला होता. मिस पियर्स तोल सावरत त्यांच्याकडे येत होती. ती म्हणाली, आता आपण खाली जाणार आहोत. देवा रे देवा, माझं कसं होणार आता? पण वाटाड्या सांगतो की उतरणीचा दुसरा मार्ग सोपा आहे. तसं असलं तर बरं. फार उंचीवरून खाली पाहिलं की मला घेरी येते. उतरणीचा मार्ग धबधब्याच्या बाजूने जात होता. तो त्या मानानं सोपा होता. दुपारच्या भोजनासाठी सर्व दुपारी 2च्या सुमाराला परत तळावर आले. बॉयंटन कुटुंब एक मोठ्या टेबलाभोवती बसलेलं होतं. त्यांचं जेवण संपत आलेलं होतं. ही मंडळीही दुसऱ्या टेबलावर जेवायला बसली. जेवताना संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल त्यांची चर्चा सुरू झाली. सारा म्हणाली, संध्याकाळी मी भटकायला जाणार आहे. डॉक्टर, तुमचं काय? मीही तुझ्याबरोबर येतो. म्हाताऱ्या बॉयंटनच्या हातातून चमचा गळून पडला. त्या आवाजानं सर्व चमकले. लेनॉक्सच्या मदतीनं म्हातारी धडपड करीत खुर्चीवरून उठली. क्षणभर धापा टाकीत ती उभी राहिली आणि नंतर म्हणाली, तुम्ही सगळे संध्याकाळी बाहेर भटकून या. सर्व बॉयंटन कुटुंब म्हातारीकडे आश्चर्यानं पाहू लागलं. आणि आई, तू काय करणार आहेस? मी एखादं पुस्तक वाचित बसेन. जिनी, तू मात्र जाऊ नकोस. तपशील इथंच झोप काढ. आई, मी थकलेले नाही आणि थकणारही नाही. मला या सगळ्यांच्या बरोबर भटकायला जायचंय. तू थकलेली आहेस. जाऊन झोप जा. रागानं तारवटलेल्या डोळ्यांनी जिनी आईकडे रोखून पाहत होती. तिच्या डोळ्यांतला बंडखोरीचा भाव लपत नव्हता. क्षणभर निखारा फुलल्यासारखा दिसला आणि दुसऱ्याच क्षणी तो विझला. रोखलेली नजर लवली. मूर्ख मुलगी, जा तुझ्या तंबूत जाऊन झोप, आईनं फरमावलं. पाय आपटीत जिनी बाहेर गेली. पाठोपाठ बाकीचे उठून बाहेर गेले. सारा मनात म्हणाली, म्हातारीनं त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिलीये. रेमंडला मला भेटायचंय. रेमंडला
मला भेटायचं आहे हे तिला माहीत असावं. मग तिनं हे स्वातंत्र्य का दिलं असावं? हा सापळा असावा का? जेवणानंतर सारा आपल्या तंबूत परतली. कपडे बदलून लिननचा ड्रेस अंगावर चढवताना तिच्या मनात हीच चिंता घोळत होती. आदल्या रात्रीनंतर तिच्या रेमंडबद्दलच्या भावना बदललेल्या होत्या. ती आता त्याच्याकडे संरक्षक अशा नाजूक भावनेनं पाहू लागली होती. हे प्रेम असावं का? हे दुसऱ्यासाठी व्याकुळ होणं, वाटेल ते करून प्रिय व्यक्तीच्या यातना दूर करण्याची मनात निर्माण झालेली तीव्र इच्छा. हो, प्रेमच हे. सारा रेमंडच्या प्रेमात पडलेली होती. रेमंडला त्याच्या कैदखान्यातून ती सोडवणार होती आणि दुष्ट जेलर होती म्हातारी. तिनं आज कैद्याला मोकळं सोडण्यात तिचा काहीतरी दुष्ट काळा असावा. 3:15च्या सुमाराला सारा आपल्या तंबूच्या बाहेर पडली. म्हातारी तिच्या तंबूच्या दारातल्या खुर्चीवर एखादा दगडी पुतळ्यासारखी बसून होती. सारा डॉक्टरांकडे आली. जेलरनं आज कैद्यांना मोकळ्या हवेत जाण्याची परवानगी दिली. हे एक नवलच म्हणायचं की यातही काही सैतानी डाव असावा? माझ्याही मनात हीच शंका घोळते आहे, सारा म्हणाली. आपण दोघेही शंकासूर आहोत. चल, आपण त्या भटकायला निघालेल्यांच्यात सामील होऊ. ते दोघे रमत गमत चाललेल्या बॉयंटन कुटुंबियात सामील झाले. ते सर्व आनंदात निश्चिंतपणे चालले होते. लेनॉक्स, नादीन, कॅरॉल, रेमंड, कोप, डॉक्टर जिराड आणि सारा मोकळेपणानं बोलू लागले, हास्यविनोद करू लागले. कॅरॉल आणि लेनॉक्स यांच्याबरोबर सारा चालत होती. पाठोपाठ डॉक्टर रेमंडची गप्पा मारीत येत होते. थोडं अंतर ठेवून नादीन आणि जेफरसन कोप चालत होते. चालता चालता डॉक्टर एकदम थांबून म्हणाले, माफ करा मित्र हो, मला परत गेलं पाहिजे. सारानं विचारलं, का, काय झालं? मान हलवीत डॉक्टर म्हणाले, ताप. दुपारचं जेवण झालं तेव्हापासूनच अंग गरम होतंय असं वाटायला लागलं होतं. मलेरिया? सारानं विचारलं. हो, मी जाऊन क्विनाईनची गोळी घेतो. मी येऊ का बरोबर? सारानं विचारलं. नको, माझी औषधाची बॅग मी बरोबर आणलेली आहे. तुम्ही सर्व व्हा पुढे. डॉक्टर घाईनं तळाच्या दिशेने निघाले. डॉक्टरांच्या मागोमाग जावं की काय या विचारात सारा असतानाच तिची आणि रेमंडची दृष्टादृष्ट झाली. त्याच्याकडे पाहून ती हसली, तोही हसला. साराला डॉक्टरांचा विसर पडला. हळूहळू ती आणि रेमंड इतरांच्यापासून वेगळे झाले. चालता चालता एका सावलीच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले. थोडा वेळ दोघेही गप्प होते. नंतर रेमंड म्हणाला, तुझं नाव म्हणजे आडनाव किंग आहे हे मला माहीत आहे, पण तुझं नाव सारा. सारा, मी तुला त्याच नावानं हाक मारू? अर्थातच सारा. तुझ्या स्वतःविषयी काही मला सांगशील? सारा मागच्या खडकावर रेलून स्वतःविषयी सांगू लागली. यॉर्कशायरमधल्या तिच्या घरातलं तिचं जीवन, तिचे कुत्रे, तिचं संगोपन करणारी तिची मावशी. मग रेमंडनंही तुटकपणे स्वतःबद्दल तिला सांगितलं. एकमेकांचे हात हातात घेऊन ते काही वेळ स्तब्ध बसून राहिले, अगदी 2 लहान मुलांच्या सारखे. दोघेही विलक्षण समाधानात होते. नंतर सूर्य मावळतीला कळताच रेमंड स्वप्नातून जागा झाल्यासारखा झाला. उठत तो म्हणाला, मी परत जातो, तुझ्याबरोबर नाही, एकटाच जातो. मला काहीतरी सांगायचंय आणि करायचंय. एकदा ते झालं, मी भेकड नाही हे मी मला सिद्ध करून दाखवलं की मग तुझ्याकडे येऊन तुझी मदत मागायला मला लाज वाटणार नाही. तुझ्या मदतीची मला फार गरज आहे. कदाचित मला तुझ्याकडून काही पैसे उसने घ्यावे लागतील. तू स्पष्ट बोललास याचा मला आनंद आहे. तुला
हवी ती मदत मी नक्की करीन. पण त्याआधी मला हे एकट्यालाच केलं पाहिजे. काय करणार आहेस? मला माझं धैर्य सिद्ध करायचं आहे. आता मी ते केलं नाही तर पुढे मला ते कधीच करता येणार नाही. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. सारा तो गेलेल्या दिशेकडे पाहत राहिली. तो इतका उत्तेजित होऊन बोलत होता, इतकं मनापासून बोलत होता की तिला त्याची काळजी वाटू लागली. पण तिला असंही वाटलं की तो करतोय तेच बरोबर आहे. त्याचं धैर्य सिद्ध करण्यात त्याला यश मिळावं म्हणून ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. सारा तळाकडे परत आली तेव्हा सूर्य मावळू लागलेला होता. अंधुक प्रकाशात म्हातारी तिच्या तंबूच्या दारातच बसलेली तिला दिसली, अगदी दगडी पुतळ्यासारखी. सारा शहारली. नोकर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करीत होते. बॉयंटन कुटुंबीय घोळका करून एके ठिकाणी बसलेले होते. सारा आपल्या तंबूत गेली आणि तिनं तोंड धुवून कपडे बदलले. नंतर डॉक्टरांच्या तंबूजवळ जाऊन तिनं डॉक्टरांना हाक मारली. उत्तर आलं नाही. तिनं तंबूचं कापड दूर करून आत डोकावलं. डॉक्टर आपल्या बिछाण्यावर स्तब्ध पडून होते. ते झोपले असावेत असं वाटून तिनं तंबूचं कापड बंद केलं. नंतर ती जेवणाच्या तंबूकडे गेली. डॉक्टर आणि म्हातारी यांना सोडून बाकी सगळे जेवणाच्या टेबलाभोवती गोळा झाले होते. जेवणाला बोलावण्यासाठी एका नोकराला म्हातारीच्या तंबूकडे पाठवण्यात आलं आणि बाहेरून अचानक गोंधळ गडबड झाल्याचा आवाज कानावर आला. 2 घाबरलेले नोकर येऊन वाटाड्याला अरेबिक भाषेत काही सांगू लागले. वाटाड्या घाईनं नोकरांच्या बरोबर बाहेर धावला. पाठोपाठ साराही धावली. काय झालं? गडबड कसली? सारानं विचारलं. वाटाड्या म्हणाला, ती म्हातारी बाई, अब्दुल म्हणतोय की ती फार आजारी आहे, तिला हलता येत नाही. सारा वाटाड्याबरोबर म्हातारीच्या तंबूकडे धावली. खुर्चीत बसलेल्या म्हातारीचा गुबगुबीत हात हातात घेऊन तिनं तिची नाडी तपासली. वाकून तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. ती परत जेवणाच्या तंबूकडे आली आणि बॉयंटन कुटुंबियांकडे जाऊन घोगऱ्या आवाजात लेनॉक्सला म्हणाली, मिस्टर बॉयंटन, तुझी आई मृत झालेली आहे. प्रकरण 12 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती.